तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भव्य कर्जत नगर परिषद प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय। यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष असल्यानं विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेतून पोलीस ग्राउंड कर्जत येथे 1 मे रोजी हा भव्य क्रिकेट सोहळा रंगणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे। कर्जतमधील शिवसेना टीम तसंच संकेत भासे यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी मनापासून कौतुक केलं। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्शन पद्धतीनं खेळाडूंची निवड करण्यात येते। यंदा तब्बल 362 खेळाडू आणि 40 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून आकर्षक रोख बक्षिसं आणि भव्य ट्रॉफी ही या लीगची खास ओळख ठरत आहे। दरम्यान शिवतीर्थ पोसरी येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या ट्रॉफी अनावरण सोहळ्याप्रसंगी विधानसभा संघटक शिवराम बदे, संतोष भोईर, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, उपशहर प्रमुख दिनेश कडू, शहर संघटक नदीम खान, मिथिलेश मामुणकर, नगरसेविका जान्हवी देवघरे, अरुणा वायकर, कोयल कन्हेरीकर, नगरसेवक किशोर कदम, वैभव सुरावकर, स्वप्नील जाधव, कोमल मामुणकर, राजश्री आचरेकर आदी उपस्थित होते। शिवसेना युवासेना आयोजित या क्रिकेटच्या अंडरम प्रीमियर लीगचं आज या ठिकाणी सगळ्या संघ मालकांच्या साक्षीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्या जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या प्रीमियर लीगचं आयोजन कर्जत शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर केलं जातं। आज मला फार आनंद होत आहे की या कर्जत प्रीमियर लीगमध्ये जवळजवळ कर्जत शहरातील 40 संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। 40 संघ, 40 संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतलेला आहे। संकेत भासे हा गटनेता आणि शिवसेनेचं एक युवा नेतृत्व म्हणून आपण सारेजण शिवसेनेचे असणारे माझे नगरसेवक आमचा किशोर असेल, त्यानंतर सुदेश असेल, त्यानंतर कोयलताई आणि या तिन्ही नगरसेविका आणि आपण सारे प्रमुख पदाधिकारी कर्जत शहरातील आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पत्रकार बंधू, सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या स्पर्धेचं संकेतची असणारी संकल्पना की कर्जत शहरातील युवकांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देऊ आणि या क्रिकेटच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग अंडरमध्ये सामने या ठिकाणी घेत असताना या युवा पिढीला एक प्लॅटफॉर्म तयार व्हावं कर्जत शहरातील, या उद्दिष्टाने शिवसेनेने आयोजित केलेले या सामन्यांचं दरवर्षीप्रमाणे आयोजन होतं। आजचं हे तिसरं वर्ष आहे। या वर्षामध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या संघ मालकांकडनं, सगळ्या युवकांकडनं आज या ठिकाणी मिळत आहे। हे पाहून आपण कर्जतकरांना काहीतरी आगळंवेगळं देण्याचा प्रयत्न संकेत तुम्ही सारेजण एकत्रपणे येऊन करत आहात। त्या गोष्टी शिवसेना वाढीसाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून आपण अशा कार्यक्रमांचं आयोजन करत असताना आपल्या सगळ्यांचं पाठबळ शिवसेना एक संघ राहणं, शिवसेना असेल, युवासेना असेल, शिवसेनेची वज्रमूठ एकत्रपणे करून आपण सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शहरासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या वॉर्डसाठी जेवढं काही योगदान आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून देता येईल तो प्रामाणिक प्रयत्न बाळासाहेब भवन शिवसेना कर्जत कार्यालय मध्यवर्ती आणि संपूर्ण कर्जत शहरातील शिवसेना या आपण एकत्रपणे येऊन या कार्यक्रमांचं सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्या निमित्ताने जेवढे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो।
आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक कर्जतमध्ये एक वेगळ्या दिशेने वाटचाल करण्याच्या युवकांना एक नवी दिशा आता आपण पाहताय की IPL पासून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटच्या खेळाला एक आपण आता एक व्यावसायिक क्रिकेट सुद्धा मध्ये आपण आपल्या बरेचसे पेरेंट्स आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवत असतात आणि आज IPLच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून याच ग्राउंडवरून सुद्धा याच प्लॅटफॉर्मवरून सुद्धा आपल्या कर्जतमधील सुद्धा काही खेळाडू IPL असेल आंतरराष्ट्रीय खेळामध्ये नक्कीच सहभाग घेतील आणि म्हणून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून द्यावा या उद्देशाने सातत्याने दरवर्षीप्रमाणे जन्मदिनाचं माझ्या औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन संकेत भासे आणि संपूर्ण शिवसेनेची टीम एकत्रपणे येऊन करत असतात. सगळ्या महिला भगिनी आपण एकत्रपणे येऊन करत असतात. हे खरोखरच उल्लेखनीय काम आहे आणि अशाच पद्धतीने आपण जर सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्या याच कर्जतमधून चांगले क्रिकेटचे प्लेयर सुद्धा बाहेर येतील आणि जे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपल्या कर्जतचं नाव लौकिक करतील आणि म्हणून आपण संघ मालक म्हणून आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जसं आपण कर्जतकरांसाठी हा एक कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करत असताना ज्या ज्या संघ मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे यांच्यासाठी सुद्धा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की आपण आपल्या सहभागाने आपल्या सहकार्याने ही स्पर्धा अजून एक जोमाने दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेली आहे आणि या स्पर्धेमध्ये पुढील काळामध्ये अशी परिस्थिती येईल की वेटिंगला राहावं लागेल संघ मालक आणि क्रिकेटचे संघ येण्यासाठी. अशा पद्धतीची नावलौकिक असणारी ही कर्जत प्रीमियम लीग ही अंडरच्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. या स्पर्धा अजून ते दरवर्षीप्रमाणे ही वाढतच जाईल आणि म्हणून मनापासून या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा शिवसेनेच्या सगळ्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.